तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं अखेर निधन झालंय। 73 दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली आहे। चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। सोमवारी रात्री 11:30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं अपोलो हॉस्पिटलनं जाहीर केलं। त्यानंतर अवघी तामिळनाडूची जनता शोकसागरात बुडाली आहे। जयललिता यांचं पार्थिव पोएस गार्डन इथं हलवलं आणि त्यानंतर राजाजी हॉलमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय। चेन्नईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। आज 4 वाजता चेन्नईच्या मरीना बीचवर अंत्यसंस्कार होणार आहेत। तामिळनाडूत जनतेचा शोक अनावर झालाय। राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अम्मा यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलंय। तामिळनाडूत 7 दिवस राजकीय शोक पाळण्यात येणार आहे, तर शाळा कॉलेजेस 3 दिवस बंद राहणार आहेत। 5 वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या अम्मा कायम तळागाळातील जनतेसाठी कार्यरत होत्या। सिनेसृष्टीतही त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवल्यावर अम्मांनी राजकीय पटलावरही सामान्यांसाठी चांगले निर्णय घेऊन जनतेच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं। आणि या संदर्भात बोलण्यासाठी झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आपल्या सोबत आहेत। उदय सर, आपण पाहतोय की एक तामिळनाडूच्या राजकीय क्षेत्रातला खूप मोठा तारा निखळलाय। आज शोकसागरात बुडाली आहे तिथली जनता। काय सांगाल एकूणच कारकिर्दीबद्दल अम्मांच्या? 68 वर्षाच्या जयललितांनी अखेर 74 दिवस त्यांची चाललेली मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली आणि भारतीय राजकारणातलं एक प्रचंड मोठे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं। ओरिसामध्ये नंदिनी सतपथी, बंगालमध्ये ममता बॅनर्जी, दिल्लीत संपूर्ण भारतभर राज्य करण्याची क्षमता असलेल्या सोनिया गांधी आणि मायावती उत्तर प्रदेश अशा महिलांचं राज्य 3 टोकाला असताना 4थ्या टोकावर अम्मांनी 4 वेळा या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची आणि अत्यंत अस्थिर राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं। अनेक लोकोपयोगी निर्णय त्यांच्या काळात झाले। महिलांनी चालवलेलं असं पहिलं वाचनालय, महिलांसाठीच्या असणाऱ्या गरोदरपणाच्या काळातल्या सर्व सुविधा, गरोदरपणानंतरचं असलेलं बेबी किट, या सगळ्या महिलांच्या संदर्भातले निर्णय, त्यांच्या 30% आरक्षणाचा निर्णय, हे सगळे अम्मांच्या काळात झाले। त्यामुळे त्यांना एक अफाट लोकप्रियता झाली आणि जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य जे फार कमी लोकांना लाभतं ते अम्मा यांना मिळालं। काल त्यांच्या साध्या मृत्यूच्या आशंकेनं तामिळनाडूच्या जनतेचा शोक किती अनावर झाला होता हे आपण पाहिलं। काही तास त्यांचे सगळे जे चाहते होते ते हे स्वीकारायला तयार नव्हते की त्यांचा मृत्यू होऊ शकतो। याच्यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेची जाणीव होते। आयुष्यभरामध्ये अनेक राजकीय चढ उतार त्यांनी पाहिले, अनेक भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झाले, काही सिद्ध झाले, कोर्टामध्ये ताशेरे ओढले गेले, त्यामुळे त्यांना पायउतारही व्हायला लागलं। तरी देखील जनतेच्या हृदयातलं त्यांचं स्थान शेवटपर्यंत अबाधित होतं हे त्यांच्या निधनानंतरच्या उसळलेल्या शोकसागरांना बुडलेल्या लोकांच्या प्रतिक्रियांवरून आपल्या लक्षात येतं। भारतीय राजकारणातला दक्षिणेतला हा एक सर्वात मोठा क्षण मानता येईल। तमिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम या 4ही भाषांवर प्रभुत्व असलेल्या, चित्रपटातून राजकारणात आलेल्या आणि खूप मोठ्या प्रमाणावर पुरुषी राजकारणाला, वर्चस्वाला धक्का देत स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या एका भारतातल्या श्रेष्ठ अशा राजकारण्याचं आज निधन झालेलं आहे। जे 24 तासच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे आणि व्यक्तिशः त्यांना माझी श्रद्धांजली। येस, खरंच उदय सर, आपण उल्लेख केलात की त्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आणि म्हणूनच कदाचित त्या इतक्या वर्ष इथल्या तामिळ जनतेच्या मनावरती अधिराज्य गाजवू शकल्या। आता त्यांच्या पश्चात तामिळनाडूच्या राजकीय वाटचाल भविष्यातली कशी राहील त्याबद्दल काय सांगाल? आता तिथल्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी शपथविधीही झालेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? गेले काही दिवस त्यांच्या अपरोक्ष त्यांचा फोटो सीएमच्या खुर्चीवर ठेवून पनीरसेल्वम हे कारभार हाकत होते। अर्थमंत्र्याचा अर्थ खात्याचा भार त्यांच्याकडे होता, परंतु जयललिता यांच्या लोकप्रियतेला अथवा जनसामान्यांच्या हृदयात असलेल्या स्थानाला कुठेही पासंगालाही पुरेल अशा प्रकारची एकही व्यक्ती आता या क्षणाला अण्णा द्रमुकमध्ये नाही। काही काळानंतर अजित नावाचा
जो एक चित्रपट अभिनेता आहे, चित्रपट अभिनेत्याकडे ही सूत्र येतील असा एक अंदाज वर्तवला जातोय, परंतु हा केवळ एक अंदाज आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे स्वाती की दक्षिणेतलं राजकारण हे भावनेच्या आधारावर खूप मोठ्या प्रमाणावर चालतं आणि त्याच्याचमुळे MGR असेल, करुणानिधी असेल, जयललिता असेल यांचे प्रचंड मोठे फॅन क्लब्स आणि त्याच्यात निर्माण झालेली एक राजकीय शक्ती आणि त्या राजकीय शक्तीतून त्यांच्या चित्रपटांना पुन्हा मिळणारी लोकप्रियता हे एक अतिशय इंटरेस्टिंग असं मिश्रण आहे. आणि सध्या तरी मला असं वाटतं काही काळ त्यांची जागा भरून काढणारं एकही व्यक्तिमत्व मला अण्णा द्रमुकमध्ये दिसत नाही. ते तमिळ जनता स्थान दुसऱ्या कोणाला देतील असं मला वाटत नाही. नक्कीच. तर तमिळ जनता हे स्थान जे अम्मांचं स्थान आहे ते दुसऱ्या कोणाला देईल सध्या तरी याबद्दल काही वाटत नाही. धन्यवाद उदय सर दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. डॉक्टर उदय निरगुडकर झी24 तासचे मुख्य संपादक त्यांनी आपली अम्मांसंदर्भातली प्रतिक्रिया दिली. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.